सांगलीतून एक गंभीर बातमी समोर आली आहे, ज्याने पुन्हा एकदा गोविंद पानसरे हत्या प्रकरण चर्चेत आले आहे। ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी समीर गायकवाड यांचा मृत्यू झाला। सांगली येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांचे निधन झाले असून प्राथमिक माहितीनुसार हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। 16 फेब्रुवारी 2015 रोजी कोल्हापूर येथे भर दिवसा गोविंद पानसरे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली। या प्रकरणात 2016 मध्ये समीर गायकवाड यांना अटक करण्यात आली होती। 22 महिने तुरुंगात राहिल्यानंतर 2017 मध्ये त्यांना जामीन मंजूर झाला होता। मात्र जामिनानंतर ते प्रचंड मानसिक दबावाखाली होते आणि त्याच तणावातून त्यांचा मृत्यू झाला असावा असा दावा त्यांच्या वकिलांनी केला आहे। ॲडव्होकेट समीर पटवर्धन, सांगली। समीर विष्णू गायकवाड, आता कैलासवासी म्हणावं लागेल त्याला, हा कॉम्रेड गोविंद पानसरे खून खटल्यातील 1 नंबरचा आरोपी। त्याचा आज सकाळी इथं तीव्र हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालेला आहे। त्याचं आता पोस्टमॉर्टमसुद्धा झालेलं आहे। त्याचा मृत्यू व्हायचं एक कारण जे त्याचा वकील ह्या नात्यानं मला असं वाटतं की 2015ला त्याची अटक झाली, 22 महिने त्याला विनाकारण हिंदुत्ववादी म्हणून तुरुंगात डांबलं गेलं। 2017ला त्याला जामीन मिळाला, त्याचा जामीन मीच केलेला होता। त्याच्यानंतर आज तागायत त्याला कुठेही नोकरी, धंदा, काय व्यवसाय फक्त ह्या केसमध्ये तो आरोपी असल्यामुळं त्याला काही चालू करता आलं नव्हतं आणि त्याला एक प्रचंड असा मानसिक दबाव आलेला होता ह्या केसचा। आणि तो सारखा मला बोलून दाखवायचा की मी निर्दोष असूनसुद्धा मला फासावर लटकवलं जाईल ह्याची मला भीती वाटते। आणि ह्याचा एवढा त्यानं दबाव घेतलेला होता, त्या दबावाच्या ह्याच्यातच त्याचा तीव्र हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालेला आहे। माझी मेहरबान शासनाला ही विनंती राहील की अशा प्रकरणामध्ये जे आरोपी आतमध्ये आहेत, ज्यांना व्यवसाय किंवा धंदा, नोकरी ही मिळत नाही आणि ते मानसिक दबावाखाली जातात, मानसिक खच्चीकरण होतं आहे, याबद्दल शासनानं ह्याची नोंद घ्यावी आणि योग्य ती कारवाई करावी।